भाऊंच्या आजारपणामध्ये ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती आणि काही आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याचं गणित मांडत होतो, मतं कमी होते, अशा परिस्थितीमध्ये भाऊंची तब्येत बघता भाऊंना आणू नये की आणावं असा प्रश्न आमच्या समोर होता. गिरीश भाऊ त्या ठिकाणी संपर्कात होते आणि भाऊंकडनं निरोप आला. शंकर भाऊंनी सांगितलं की नाही, भाऊंनी सांगितलं मी येणार आहे. आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपी किट घालून लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्स मध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभं होतो आणि ती पीपी किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्या विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्याकरता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही. शंकर भाऊला पटवलं आम्ही. नंतर फोन आला, म्हणाला नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार. मला असं वाटतं की ही जी काही जिद्द होती, मला आठवतं की त्या आयसीयू मध्ये आम्ही गेलो, किती प्रकारची उपकरणं त्यांना लागले होते. त्या उपकरणातही आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा दिसला. आणि आम्ही भाऊंची, भाऊ लवकर बरे व्हा, त्या याच्यात भाऊ शंकर भाऊला बोलून सांगतात, अरे यांना चहा द्या, यांची व्यवस्था कर. मला असं वाटतं हे एक अजब रसायन होतं. भाऊ म्हणजे त्यांच्यात जे धैर्य होतं, ज्या धैर्याने त्यांनी सामना केला, ज्या प्रकारचा दुर्धर रोग त्यांना होता, मला असं वाटतं की इतके दिवस ते संघर्ष त्यांच्यातल्या जिद्दीमुळेच ते करू शकले. आणि खरं तर मध्यंतरी ते ठीक होत आहे असं वाटलं, घरी पण गेले, थोडं कामही सुरू केलं. आम्ही सगळे फार आनंदी होतो. आम्ही म्हटलं आता भाऊंनी मात केली, आता काही चिंता करायची गरज नाही. परंतु त्यानंतर पुन्हा सगळा रिलॅप्स झाला आणि भाऊ हे आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे असं जे जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, लोकांशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, एक स्वयंभू असं जे नेतृत्व असतं, हे निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाची हानी होते, समाजात पोकळी निर्माण होते.